मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850155558. पुनश्च माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर ऐकावा, 9850155558. आज शनिवार 3 जानेवारी. आज आहे शाकंभरी पौर्णिमा आणि माघ स्नान आरंभ करावं. सूर्योदयाच्या अगोदर स्नान करणं महत्त्वाचं आहे. संपूर्ण माघ महिन्यावर त्याचं विशेषतः आहे. त्याचप्रमाणे आज प्रतिपदेचं श्राद्ध होतं. आज रात्र झालेली आहे. राहुल नरेंद्र पाटील यांनी स्मरण करून दिलं की अंगारकी चतुर्थी विषयी काही मार्गदर्शन करा म्हणून. मला त्यांचं कौतुक वाटते. तरुण मुलगा असल्यावरही धार्मिकतेची ओढ त्यांना आहे. आईवडिलांविषयी अतीत प्रेम असणं त्यांच्या कणाकणात आहे. खऱ्या अर्थानं ते आजच्या युगाचे श्रावण बाळ मी मानतो, त्यांना समजतो. फार दाम्पत्य आनंदित सुखावं आहे, मदतीला धावणार आहे. माझ्या प्रत्येक क्षणाच्या दुःखात ते सामील आहेत. माझं दुःख ऐकतात आणि दुःखात संभाषणाच्या निमित्ताने माझं दुःख हलकं होते. कारण दुःखाला काही अशी औषधं नाही आहे, इंजेक्शन नाही किंवा सलाईन नाही, परंतु शब्द आणि शब्दाचा धीर हा फार मोठा असतो. तो त्यांच्याकडून मला प्राप्त होतो. अगदी उत्कृष्ट माझ्या हृदयातील स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. वास्तविक ते मोठे अधिकारी आहे. असतानाही त्यांच्याजवळची निलहीनता पाहून मला आश्चर्य वाटते. फार छोटे लोक असतात आणि अहंगंड फार असतो. काही विशिष्ट पदावर असतात आणि त्यांचा अभिमान गर्व असतो, ओळख दाखवण्याशी होतात, असे पण अनुभव आहे. काही लाभ घेतात, फायदा उचलतात आणि मग नंतर विसरून जातात. ही पण गोष्टी 78व्या वयाच्या वर्षी अनुभवास आलेली आहे. काही अशी तथाकथित माणसं आहे की ते हृदयाशी जोडली गेलेली आहे. त्याच्यात प्रथम स्थान लहान असतानाही राहुल नरेंद्र पाटील यांनी मिळवलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 6 तारखेला अंगारकी चतुर्थी आहे, त्याविषयी मार्गदर्शन जरूर करावं. पहा, आज शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार त्यांनी स्मरण केलं की व्हिडिओ डेव्हलप करण्याला सुद्धा वेळ लागतो. त्यांनी एक विचार सुचवला की तुमच्यासारख्या विद्वान व्यक्तींना सरकारने पुरस्कृत करायला हवं. वायफायचे कनेक्शन तुम्ही आता मार्गदर्शन विनामूल्य करता, त्यासाठी त्यांनी विनामूल्य सेवा द्यायला हवी, मानधन द्यायला हवं, असं त्यांचे विचारात त्यांनी बोलले. याविषयी मी काय बोलणार. मी माझं मार्गदर्शन आहे माझ्या खर्चाने मी चालूच ठेवणार आहे. कारण माझी पत्नीने शेवटी स्वर्गारोहण करण्याच्या
काही क्षणापूर्वी ईश्वराचं नाव नाही घेतलं. त्याने मान्यवर लोकांसमोर सांगितलं की माझं कार्य सुरू ठेवा, जनतेला मार्गदर्शन करणं सुरू ठेवा. हे तिचे अंतिम बोल होते. पहा, जनसामान्य असलेली स्त्री पतीचं मनोबत केवढं मोठं आहे. आज आपण पाहतो किती लोक असं जनसामान्य समाजासाठी कार्य करत आहात, कोणीही करताना दिसत नाही. पण अखेरच्या शेवटी माझं नाव, मुलांचं नाव, नातवांचं नाव न घेता कार्याचं नाव घेतलं. परंतु तथाकथित मेडिकलच्या दुष्कृत्यामुळे तिचे प्राण हिरावले गेले असे मी म्हणेल. कर्मगती जे करेल ते कराल, ती आपण बघणार आहोत. असो, याच पित्यर्थ अंगारकी चतुर्थीविषयी मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. हा व्हिडिओ सातारा लाजमधून होत आहे. सकाळी सांगलीचे मुजावर साहेब बिझनेस एक्सप्रेस वर्तमानपत्र चालवतात. 20 वर्षाची ओळख त्यांना भेटली. ते 82 वर्षाचे आहेत. त्यांची आज भेट घेतली. अगदी डोळ्यात आसवेगत भेटी आमच्या झाल्या. ताई पण त्यांच्यासोबत होत्या आणि दुसरे सर्व्हिस करणारे ताई पण होत्या. मुलगा पण त्यांचा होता. खूप भावनामय आज त्यांच्या भेटीत दिवस आम्ही घालवला. माझं दुःख हलकं त्यांनी केलं, प्रोत्साहनही दिलं आणि कार्य सुरू ठेवण्यासाठी ते मोठे असल्याकारणाने त्यांनी आशीर्वाद पण मला दिले. असं पहा, हृदयाशी छेडले जाणारे ह्या व्यक्ती किती महान असतात आणि आठवणीत असतो. इतक्या लांब करून मी त्यांच्या आठवणीसाठी गेलो. आणि खरंच हे संपत्ती हीच आहे, धन हेच आहे, बाकी काही नाही, शून्य आहे. माझ्या पत्नीने सोबत काही नेलं नाही. मुलाबाळांना हितपावतर करून दिलेलं आहे की विचारू नका. नातवा पावतर, पंथी पावतर तिनं कार्य केलेलं आहे. असं असताना मी एकाकी झालो आणि तिथं शेवटच्या शब्दानुसार मी मार्गदर्शन करीत आहे. 6 जानेवारीला मंगळवार आहे. मंगळवारीला संकट चतुर्थी, पौष कृष्ण पक्षात संकष्ट चतुर्थी आलेली आहे. मंगळवारी आली म्हणून अंगारकी चतुर्थी असंच अनेक जण समजतात. परंतु मंगळ ग्रह जो आहे, मंगळ ग्रहाने या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी दोघांची भेट झाली. एक बुद्धिदाता, एक उग्रदाता. असं असताना एक कष्ट करणारा मंगळ ग्रह आणि एक बुद्धी चालणारा बुध ग्रह म्हणजेच गणपती. गणेशांनी या दिवशी जो अहमपणा असतो, जो गरमपणा असतो तो असतो, तो या मंगळ ग्रहातील शोषण घेण्यासाठी म्हणून त्यांची जो शेंदूर लावलेला आपण म्हणतो, तो शेंदूर स्वतःच्या अंगाला लावून घेतला आणि मंगळ ग्रहाला शांत केले. त्या हे या अंगारकी चतुर्थीचं वैशिष्ट्य आहे. एखाद्याचा आरोप असतो, मुलाच्या वर आरोप असताना वडील तो आरोप स्वतःच्या अंगावर घेतात, वेळेप्रसंगी शिक्षा पण भोगतात. पण असं कधी उलट बघायला मिळत नाही की वडिलांचा आरोप मुलांनी घेतलेला आहे. या ठिकाणी गणपतीने दाखवून दिलेलं आहे, माझं तुम्ही अग्रपूजनाचा मान मला मिळालेला असला तरी मी पहिले माझ्या आईवडिलांचे नमस्कार केले म्हणून मला
मान मिळाला. आणि म्हणून तुम्हाला आता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी माझ्या भेटीला तुम्ही गणपतीला याल तर आईवडिलांचे नमस्कार करून, जे जे व्यक्ती येतील, निधन झालेले आईवडील असतील तर त्यांचे पुष्पहार घालून पूजन करून त्यांच्या प्रीत्यर्थ काही दानधर्म करून संस्थेला त्यांच्या नावाचं कुठेतरी पारितोषिक ठरवून देत असाल तरच माझ्याकडे या, तरच मी त्याला दर्शन देईन. नाही तर तुमचं बघणं आहे पण मी तुमच्याकडे बघणार नाही, असं सक्त ताकीद गणपतीची आज 6 तारखेला आहे. म्हणून घरून निघताना आईवडिलांचे नमस्कार करून जर तुम्ही गणपतीच्या दर्शनात जाल तर ते सिद्धीत जातील, अन्यथा तुमचा तो ढोंगीपणा ठरेल. कारण तुम्ही गणपतीचं जे आचरण आहे त्याच्या विरुद्ध चालत आहात. आता देवाच्या विरुद्ध तुमचं आचरण असेल तर तुम्हाला सफलता कशी मिळेल? म्हणून या दिवशी ज्यांना ज्यांना मागणं आहे, वास्तविक हा दिवस जो आहे पुत्रप्राप्तीसाठी आहे, हा दिवस कर्जमुक्तीसाठी आहे, हा दिवस कोर्ट कचेरीचा यश मिळवण्यासाठी आहे, हा दिवस पुण्यप्राप्तीसाठी आहे, अशुभत्व दूर करण्यासाठी हा दिवस आहे. अशा ह्या दिवसाचं आपण महत्त्व आपण या ठिकाणी पाहत असताना या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की तुम्हाला काय हवं आहे. कर्जमुक्ती, लक्ष्मीप्राप्ती, संतानप्राप्ती, अशा विविधतेसाठी ही अंगारकी चतुर्थीचं व्रत 6 तारखेला आलेलं आहे. चतुर्थी ही 8:02 सुरू होणार आहे. ही सूर्योदयकालीन नाही. ही सूर्योदयकालीन नसताना ही चतुर्थी दुसऱ्या दिवशी पण सूर्योदयकालीन नाही आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे? आता हे याच्यासाठी आहे की याला क्षय तिथी म्हणतात, अपूर्ण तिथी. क्षय तिथी ही अशुभ असते. क्षय म्हणजे उणीव, कमजोरपणा, क्षय झाला आहे, अपूर्णता आहे, अशी ही चतुर्थीची तिथी आहे. आणि म्हणून जे काही व्यक्ती अपूर्णता ठेवतील जीवन आचरणामध्ये तर त्यांना ते यश अजिबात मिळणार नाही. हा चतुर्थीचा अर्थ आपण इथे घेतला असताना आश्लेषा नक्षत्र 12-18 पावतर आहे कर्क राशीचं, आणि त्याच्यानंतर मघा नक्षत्र आहे 11-57 पावेतो. म्हणजे कर्क राशी आणि सिंह राशी या दोघा याच्यामध्ये आपल्याला अंगारकी चतुर्थीचं व्रत आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रीतियोग 20-21 पावतर आहे, रात्री 8:11 पावतर. आणि आयुष्यमान योग आहे दुसऱ्या दिवशी 18:34 म्हणजे 6:34 सायंकाळ पावतर. विष्टी योग आहे 8:02 पावतर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी. नंतर कौलव नंतर भवयोग आहे. सूर्योदय या ठिकाणी आपण 7 वाजून बघायला गेले तर 7 वाजेला आहे, आणि सूर्यास्त हा 18:14 आहे. हा असा योग असत असताना आपल्याला या ठिकाणी अजूनही एक बघायचं की या ठिकाणी ग्रहस्थिती काय आहे. या ठिकाणी ग्रहस्थिती अशी आहे की मीन राशीमध्ये शनी आलेला आहे, म्हणून मेष राशी, कुंभ राशी आणि मीन राशीला 7.5 आहे. त्याचप्रमाणे आपण सिंह राशीला या ठिकाणी घेतलं तर सिंह राशीला ढय्या 7.5 आहे, आणि धनुराशीला सुद्धा ढय्या 7.5 आहे. पुष्कळांचं मत 7.5 वर्षाची असणारी 7.5 भयभीत करणारी असते, ढय्या 7.5 नाही. पण माझ्या अनुभवानुसार ढय्या 7.5 खतरनाक 7.5 असते. माझ्या वडिलांचा मृत्यू 7.5 ढय्या झालेला आहे. माझ्या पत्नीचं निधन ढय्या 7.5 झालेलं आहे. इतकं क्लेशदायक, कष्टदायक ही 7.5 अशी आहे. अशा असताना अशा लोकांनी अत्यंत सत्यतेनं, सचोटीनं आणि उपकाराची फेड करण्यासाठी उत्सुक असलेलं असायला हवं. आणि उपकार असताना अपकार जर करत असेल तर मात्र या ठिकाणी 7.5 आवाज करत नाही, पण निर्णय मात्र जरूर देते. असं
हा योग असत असताना आपण या दिवशी कर्जमुक्ती, लक्ष्मीप्राप्ती आणि संतानप्राप्तीचं व्रत या ठिकाणी आणि सर्वांना तुमच्या इच्छा पूर्ण प्राप्तीसाठी, तर या ठिकाणी आपल्याला ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी आहे. तृतीया 8/2 पावतर आहे. कृष्ण पक्षीय संकष्ट चतुर्थी थी मंगळवारी आली म्हणून मंगळवारची, परंतु मंगळाचा अग्नितप्त असताना होत असताना त्याला वाचवण्यासाठी, त्याची उष्णता ग्रहण करण्यासाठी गणपतीने स्वतः शेंदूर लावून घेतलेला आहे आणि मग मंगळ हे शांती झालेलं आहे. आता मंगळ शांती करण्यासाठी मंगळाची शांती आपण करतो, त्याचप्रमाणे त्यासोबत गणपतीचं पूजन करणं आवश्यक आहे, तरच ती मंगळ शांती होईल, अन्यथा नाही. असो, या दिवशी विशेषतः शेंदूर लावलेल्या गणपतीचे मूर्तीचे दर्शन लाभकारक ठरणार आहे आणि ते भाग्यकारक ठरणार आहे. कर्क राशी 12-18 नंतर सिंह राशी अहोरात्र राहणार आहे. या दिवशी प्रीतियोग 20-11 ज्यांचे विवाह करायची इच्छा आहे, विवाह इच्छुक आहे, त्यांनी रात्री 20-11च्या आत पूजन करावं, मी सांगणार आहे ते. त्यानंतर विष्टी 8/2 पाव येतो आहे. या चतुर्थी तिथी मात्र नाही आहे. 20-11 रात्री आयुष्यमान योग आहे. त्यानंतर हा आयुष्यमान योग आरोग्यासाठी, काहींना कॅन्सर आहे, ऑपरेशन आहे, सिझर झालेला आहे, स्त्री असो पुरुष असो, कुष्ठरोग झालेला आहे, अंधत्व आलेलं आहे, हार्टफेल झालेला आहे, असे भयंकर महाभयंकर विकार ज्यांचे असेल त्यांच्यासाठी 20-11 रात्रीनंतर पूजन दर्शन घ्यावं. असं असताना कर्जमुक्तीसाठी पूजन सकाळी 8-2 नंतर लगेचच करावं. आता या ठिकाणी चतुर्थी दिनांक 7ला सकाळी 30:53 पावतो, म्हणजे 6:53 पावेतो आहे. दुसऱ्या दिवशी 6:53च्या आत आपण पूजन करायला हवं, कर्जमुक्ती किंवा इतरसाठी सुद्धा. पहिल्या दिवशी जे करायचं आहे तेच. पहिल्या दिवशी आपल्याला जे करायचं असेल तर आरोग्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही रात्री 8:11 नंतर पूजन करावं, दर्शन घ्यावं. 8:11च्या अगोदर ज्यांचे विवाह व्हायचे आहे, संतती प्राप्त व्हायचे, त्यांनी पण करायचं आहे. म्हणजे सकाळी तुम्ही चतुर्थी लागल्यानंतर म्हणजे 8:02 नंतर पूजन केलं तरी चालणार आहे. आता या ठिकाणी असं असताना कर्जमुक्ती ज्यांना आहे त्यांना रुईचं पान घ्यायचं आहे. त्या रुईच्या पानावर आपल्याला कुठे काही पैसा सापडलेला असेल, नाणं सापडलेलं असेल किंवा तांब्याची वस्तू सापडलेली असेल किंवा नोट सापडलेली असेल, ती त्या पानावर ठेवायची रुईच्या. ज्यांना लक्ष्मी प्राप्त करायची आहे त्यांनी वटवृक्षाचं पान घ्यायचं आहे, त्याच्यावर हळकुंड ठेवायचं आहे. ज्यांना संतान प्राप्ती करायचं आहे त्यांनी पिंपळ पान करायचं आहे, त्याच्यावर सुपारी कच्ची ठेवायची, चुना लावलेली नाही. असं असताना ती लाल सुपारी ठेवायची आहे. आपल्याला लाल सुपारी बाजारात मिळते. बहुतांशी खरी सुपारी जी आहे ती विदर्भातच मिळते, त्याला चिकणी सुपारी म्हणतात. आपल्याकडे रंग दिलेली सुपारी बहुतेक जळगाव जिल्ह्यात असते. ती असल्या तर फार बरोबर आहे, अजून वेळ आहे. कोणी असेल तर बोलून घ्यावं, आणि तर चिकणी सुपारी कोणी आपल्या इथं देत असेल तर फार उत्तम, किंवा बऱ्हाणपूर भागातही विचारून घ्यावं. असं असताना आता काही तांब्याची वस्तू आपल्याला सापडली असेल तेही पूजनात आपण ठेवू शकता. नसेलच तर मग आईच्या हातून, वडिलांच्या हातून काही नाणं घ्या आणि ते त्याच्यावर ठेवा. मात्र आई वडील संतुष्टी असलेले पाहिजे.
जबरदस्ती करून नाही. ते तर देणारच आहे. तुम्ही मागितलं तर देतील. त्यांच्याजवळ नकार नाही. तुमच्याजवळ नकाराचा पाडा आहे. मुलांजवळ, सुनांजवळ, नातवांजवळ. तर अशा योगामध्ये हे असत असताना हे एका तांब्याच्या पात्रात ठेवायचं आहे आणि याच्यावर जल अभिषेक करायचा आहे सारखा. तो मंत्रजाप मी तुम्हाला सांगतो हळूहळू, तुम्ही तो लिहून घ्यायचा आहे. 1 लोटा जेवढा तुम्हाला देता येईल तेवढा संपूर्ण पाणी हळूहळू हळूहळू टाका. भरभर टाकू नका, घाई करू नका. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे की विवाह जो आहे तो रात्री 8-11 नंतर विवाह पूजन करायचं आहे. सकाळी 8:02 कर्जमुक्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी, संतानप्राप्तीसाठी आणि दुसऱ्या दिवशी पण आपल्याला जे करायचं आहे ते 6:53च्या आत आंघोळ वगैरे करून आणि नंतर हे सगळं पानं आणि विसर्जनात टाकायची आहे. पानं विसर्जनात टाकायची आहे. सुपारी, हळकुंड आणि तुमच्या ज्या वस्तू असतील, नाणं गिणं, त्या राहू द्यायच्या आहे. त्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत. आता मंत्रजाप सांगतो. श्री गणेशाय नमस्तुतेय, श्री गणेशाय नमस्तुतेय, रिद्धी सिद्धी धनदायिनी, रिद्धी सिद्धी धनदायिनी, मनोकामनाय धनप्राप्ती, मनोकामनाय धनप्राप्ती, ऋणनाशाय कर्ज समस्या निवारणाय, ऋणनाशाय कर्ज समस्या निवारणाय, श्री गणेशाय नमस्तुतेय, श्री गणेशाय नमस्तुतेय, रिद्धी सिद्धी नमस्कारय, रिद्धी सिद्धी नमस्कारय असा मंत्रजाप आपल्याला करायचा आहे. श्री गणेशाय नमस्तुतेय, रिद्धी सिद्धी धनदायिनी, मनोकामनाय धनप्राप्ती, ऋणनाशाय कर्ज समस्या निवारणाय, श्री गणेशाय नमस्तुतेय, रिद्धी सिद्धी नमस्काराय असं आपल्याला म्हणायचं आहे. साधं सरळ आहे, सोपं आहे. इच्छा ठेवून करा, यश मिळतेच. फक्त तर मन धन आपल्या त्याच्यात अर्पण करायचं असते. छोटीशी पूजा काहीही नाही आणि करून बघायचं आहे. श्रद्धा असले तर फळ मिळते. श्रद्धा असेल, तुमचं मन असेल तर औषधीसुद्धा काम करते. नाही तर कितीही औषधी असली तर काम करत नाही. तुम्ही झोपेची गोळी घेतली तरी झोप येत नाही, कारण त्याच्यामध्ये तुमचं मन चित्त लागत नाही म्हणून. आणि ईश्वरचं पूजन करण्याअगोदर आईवडिलाचं पूजन करण्याची या दिवसापासून निदान सुरुवात तरी करा. म्हणजे मागीलचं कर्म आपलं निदान त्याच्यावर पडदा टाकला जाईल. नाही तर मग भोगाच्या इतिहासात कर्मगतीच्या जमा खर्चात ते लिहिलं जाईल. प्रथम तुम्हाला कुठलंही धार्मिक कार्य करायचं असेल, कुठेही करायचं असेल तर आईवडिलांचा नमस्कार करूनच तुम्ही कार्य करायला हवं. आणि आपण आद्यपूजा जी गणपतीची करतो त्यानंतर तुम्ही गणपतीची पूजा करायची आहे. म्हणजे गणपती तुमचं जे आहे आईवडिलांचे नमस्कार केलेलं आहे त्याची नोंद गणपती घेईल. कारण गणपतीनेच महाभारत लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून कर्मगतीचा दाता तो पण आहे, कर्मदेवता पण आहे, कर्मदेवी पण आहे. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी पाकिट पाठवून यंत्रसिद्धी मागवून घ्यावी. मी 10 तारखेपासून बाहेरगावीच आहे, दौऱ्यावर आहे ज्योतिषशास्त्राच्या कामाच्या निमित्ताने. असो, आजच्या कार्याला विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला समापन करूया.